हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री. आज आपण बघणार आहोत गरम बटाट्याची भजी. चला मग साहित्य आणि कृती बघून घेऊयात. हे बघा, मस्त अशी भजी झाली आहेत गरम गरम, टेस्टी. बघा, तुम्ही बघू शकता कशी मस्त पिवळी धम्मक्क दिसत आहेत. मस्त टेस्टी झाली आहेत. खाऊन बघितले मी, एकदम कुरकुरीत आणि छान. बटाटा घेतला आहे मी, इथे बटाटे घेतलेत. म्हणजे सोलून घेऊयात आपण. बटाटे धुवून सोलून घेतल्याने त्याच्यावरची माती निघून जाते आणि एकसारख्या आकाराचे घ्यायचे शक्यतो बटाटे. म्हणजे त्याच्याने काय होतं, प्रॉपर गोल येतात, गोल आकाराची भजी छान दिसतात मस्तपैकी. हे असं मी माझ्याकडे स्लायसर आहे, तर त्याच्यावर स्लाईस करून घेते. किसणीने किसून स्लाईस करून एकसारखे भाग येतात त्याच्याने. हे बघू शकता तुम्ही, हे असे व्यवस्थित मस्त एकसारखे स्लायसेस आलेले आहेत. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. जेव्हा आपण बटाटा शक्यतो पाण्यातच किसायचा, कारण बटाटा बाहेर राहिला तर लगेच काळा पडू शकतो. बघू शकता तुम्ही, असे गोलाकार असे स्लाईस बनवलेत मी. काही माझे चौकोनी पण झाले, काही छोटे झाले, बट इट्स ओके. तुम्ही एकसारखे स्लायसरने केलेत की एकसारखे येतात. तर मग आपण आता हे बेसन पिठामध्ये घोळवून मस्तपैकी भजी करणार आहोत ह्याची. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचे स्लायसेस मी केलेत. मीठ घातलं आहे फक्त पाण्यामध्ये. मी मीठ घातल्यामुळे काय होतं, त्या बटाट्याला पण एक चव येते. नाही तर भजीच्या वरच्या मिश्रणात तर आपण मीठ वगैरे घातलेलंच असतं, पण मग बटाट्याला काही चव लागत नाही. म्हणून कुठल्याही प्रकारची भजी करताना थोडंसं मीठ आधी त्या भाजीमध्ये, म्हणजे कांदा म्हणा किंवा मिक्स भाज्यांची भजी म्हणा किंवा बटाटा म्हणा, त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं. आता मी इथे बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यात मी मीठ घालणार आहे, हळद घालणार आहे. पिवळी छान दिसतात भजी बटाट्याची. तिखट घालणार आहे थोडंसं. जिरेपूड पण थोडीशी घालायची आहे. आणि मी ह्याच्यामध्ये इनो पण घालणार आहे नंतर. आणि हे सगळं आधी पहिलं एकजीव करून घ्यायचं, नंतर इनो ॲड करायचं आहे आपल्याला. एकजीव करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये इनो ॲड करणार आहोत. इनो किंवा खायचा सोडा, हा खायचा सोडा मी नंतर ॲड केला आहे. आणि थोडं पाणी घालून मी मिश्रण एकजीव करून घेतलं आहे. खूप पाणीदार मिश्रण करायचं नाही आहे, सरसरीत करायचं आहे आपल्याला, कारण भजीसाठी जरासं सरसरीत लागतं. ही भजी आपण म्हणजे बटाट्याचे स्लायसेस जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बुडवून डीप फ्राय करणार आहोत. त्याच्यामुळे ह्याला एक छान खमंग स्वाद येतो. पावसाळ्याच्या दिवसात मस्त गरम भजी खायला सगळ्यांनाच आवडतं. हे बघा, मी करून घेतले. बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही. खूप जास्ती पातळ नाही आहे, खूप जास्ती घट्ट नाही आहे, सरसरीत भजीसाठी हे हवं. मी आता बटाट्याचा स्लाईस बुडवून घेतला त्याच्यामध्ये. आणि हा मस्तपैकी आता मी तळायला कढईमध्ये टाकणार आहे. कढईमध्ये मी ऑलरेडी तेल थोडंसं तापवत ठेवलं होतं, प्रीहीट करत ठेवलं होतं. तेल कडकडीत तापलेलं नसेल तर, कडकडीत नाही पण मीडियम आकाराचं तापलेलं नसेल तर मग छान भजी फुलत नाहीत. त्याच्यामुळे तेल तापलेलं हवं आणि मग गॅस स्लो करून मग भजी घालायची, कारण मग खूप तापलेलं असेल तर हातावर उडण्याची शक्यता असते. तेवढी काळजी घेऊन तुम्ही हे करू शकता. भजी आता बघा मस्त ती वर यायला लागली तेलामध्ये. आता मी हे बाकीचे सगळे जे आहेत ते स्लायसेस थोडेसे पाण्यातनं निथळून ह्याच्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे त्याला सगळीकडनं छान पीठ लागतं आणि मग भजी करायला सोपी जातात. आपल्याला फक्त उचलून ह्याच्यातनं टाकावं लागतं. बटाट्यामध्ये जेवढा वेळ पाणी असेल तेवढा वेळ ते पाणी नंतर सुटत राहतं आणि मग ते पातळपणा येतो. हे असं हे करून घेतलं आहे मी. आता इकडे बटाट्याची ही भजी जी थोडीशी हे होत आली आहेत ते मी पलटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, अशी मस्त फुलायला लागली आहेत. आता मी हे दुसरं पण भजं पलटून घेते. छान दिसत आहेत, मस्त क्रिस्पी होणार आहेत आणि खरंच टेस्टला मस्त झाली होती. हे अशी थोडीशी दाबून तळली की म्हणजे छान ते फुगतात. आपण ऑलरेडी सोडा घातलेला आहे त्याच्यामुळे त्याला हे व्हायला काही वेळ लागत नाही. बटाटा कांदा मिक्स व्हेजची भजी करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पिठामध्ये भिजवताना खूप पाणी घालायचं नाही, थोड्याच पाण्यात भिजवायचे, म्हणजे मग त्याचा एक सरसरीतपणा तसंच ठेवायचा. जास्ती पाणचट झाली की मग त्या भज्याला जास्ती पीठ लागत नाही. आता मी काढून घेते. बघू शकता तुम्ही, मस्त दिसत आहेत, क्रिस्पी. आता मी बाकीची पण सगळी ही भजी करून घेते आणि मग तुम्हाला फायनल
दाखवते झाल्यावर कशी दिसत आहेत. खूप टेस्टी झाली होती. फक्त तिखट, मीठ, हळद इतकंच घातलं आहे मी, बाकी काही घातलेलं नाही आहे. तुम्ही पण तेवढ्याच ह्याच्यात करू शकता. तुम्हाला तिखट करायचे असेल तर तुम्ही मिरचीचं वाटण त्याला लावू शकता. हे बघा मस्तपैकी तयार आहेत कुरकुरीत खुसखुशीत भजी. बघू शकता तुम्ही मस्त पिवळा धमक कलर आला आहे आणि छान दिसत आहेत. सॉसबरोबरही मी मस्तपैकी खाल्ली. बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.